अमरावती शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत गुन्हे शाखेला महत्त्वाचे यश मिळाले आहे। पोलीस स्टेशन फ्रेझरपुरा येथे अपराध क्रमांक 9826 कलम 305 ब अन्वये दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की सूतगिरणी परिसरात एक इसम चोरीची मोटरसायकल घेऊन उभा आहे। या माहितीच्या आधारे संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले। विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10:30 वाजता प्रशानगर चौकातील हनुमान मंदिराच्या पाठीमागील पांटेला समोरून बजाज कंपनीची NS 200 पल्सर मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली। आरोपीकडून लाल काळ्या रंगाची विना क्रमांकाची पल्सर जप्त करण्यात आली असून तिची अंदाजे किंमत 1,40,000 रुपये आहे। सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, श्याम गुगे, रमेश धुमाळ तसेच शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या पथकात पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुले, पोलीस हवालदार दीपक सुंदरकर, सुनील लासूरकर, जहीर शेख, सचिन बहाडे, अतुल संबे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश चव्हाण, राजिक रायलीवाले, योगेश पवार तसेच चालक प्रभात पोकडे यांनी सहभाग घेतला। गुन्हे शाखेच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।